ब्रेकफास्ट हा गरम गरम भला असावा, ताजा. ताजा असावा. कुठलीही थंड गोष्ट ब्रेकफास्टला घेतली की तुमचं मेटाबॉलिझम हॅम्पर होणार. ओके. म्हणजे काय की मुसळी, ओट्स, त्याच्यात दूध घालून हे अशा गोष्टींनी तुमचं मेटाबॉलिझम तिथेच ब्रेक होतं. तुम्ही सकाळी जे काही खाताय ना, पोहे घ्या, उपमा घ्या किंवा इडली घ्या, डोसा घ्या, मुगाच्या दिरडं घ्या, हे पोटभरीच असतं. बरोबर. सकाळ सकाळ छान पोटाला आराम देणारं असतं. त्यामुळे पोटाला त्रास होत नाही आणि ते जर का खाल्लं तर तुम्हाला दिवसभराचे क्रेविंग्स पण कमी होतात. पण तुम्ही सकाळपासून 12 वाजेपर्यंत काहीच खाल्लं नाही की तुम्ही 12 वाजता जेव्हा जेवायला बसता तेव्हा तुमच्या हातामध्ये तो कंट्रोल नसतो. मग तेव्हा तुम्ही वाटेल तितकं खाता. म्हणजे 16 आणि 8 तासाचे जे इंटरमिटंट फास्टिंग वाले लोक असतात की त्यांना 8च तास जेवायचं असतं, त्याच्यामध्ये ते काय जेवतात हे पण महत्वाचं आहे. नाही तर त्या 8 तासामध्ये वाटेल ते खातात, मग त्यांचं वजन हलणारच नाही. तुम्ही 2दा जेवा, 3दा जेवा, 4 वेळा जेवा किंवा 8 तासात जेवा, तुम्ही किती जेवताय हे पण महत्वाचं आहे. काय जेवताय हे पण महत्वाचं आहे. कारण प्रत्येक पोषण मूल्य असणाऱ्या गोष्टी मिळाल्या तर तुमची बॉडी तुम्हाला त्रास देणारच नाही. बरोबर. म्हणजे तुमच्या आहारात थोडेसे ड्रायफ्रुट्स पण असावेत, फ्रूट पण असावेत, हिरवी पालेभाजी फळभाजी असावी, त्याच्यानंतर तुम्हाला सांगते डाळीचे प्रकार असावेत, थोडं पोळी किंवा भात हा पण त्याच्यामध्ये मेन्शन असावा, दही, ताक याच्यासारख्या गोष्टी पण त्याच्यामध्ये मेन्शन असाव्यात. हे सगळं जर का बॅलन्सिंग मध्ये तुम्हाला मिळालं तर तुमची बॉडी तुम्हाला कुठल्याच बाबतीमध्ये त्रास देणार.